आज मी बनवलेत व्हेज कटलेट। तुम्हाला आवाज येत असेल, पहा किती क्रिस्पी झालेले आहेत ते। खूप पटकन होणारी रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते। जास्त झंझट वगैरे नाही आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 5 ते 6 मीडियम आकाराचे बटाटे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। अगदी 1 ते 2 शिट्ट्याच काढायच्या, अगदी गाळ शिजले नाही पाहिजे। त्यानंतर 1 वाटी वाटाणा घेतलेले आहे। वाटाणे पण पाणी टाकून अगदी फक्त उकळून घ्यायचे पाण्यामध्ये। एक उकळी आली की थोडंसं 5 मिनिट थांबून लगेच बंद करायचा गॅस आणि एका चाळणीवर काढायचे, म्हणजे यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे। आता बटाटेही शिजलेले आहेत। बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने याला अशा पद्धतीने मॅश करायचे। जर थंड झाले असतील तर तुम्ही हाताच्या साहाय्याने पण मॅश करू शकता। तर अशा पद्धतीने याला मॅश करून घेतलं की यामध्ये आपण जे वाटाणे उकळून घेतलेले आहे किंवा शिजवून घेतलेले आहे त्याला आपल्याला चॉपरच्या साहाय्याने बारीक करायचे। आता याला फक्त चॉपरच्या साहाय्याने बारीक का करायचं, तर याची आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण फक्त चालू बंद करून, नाहीतर याची पेस्ट तयार झाली तर काहीच उपयोगात येणार नाही आहे। तर अशा पद्धतीने जाड बारीक वाटण तयार करून घ्यायचे। आता हे वाटण बटाटे आपण जे शिजवलेले आहेत त्यामध्ये घालायचं। त्यानंतर आवडीनुसार हे मसाले आपण यामध्ये घालून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला महत्त्वाचा पदार्थ बनवायचा तो म्हणजे ब्रेड क्रम्स, जेणे की आपलं वरचं कोटिंग जे आहे ते खूप क्रिस्पी बनतं। मी आता इथे 5 ते 6 ब्रेड घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घ्यायचं। आपले ब्रेड क्रम्स इथे तयार झालेले आहेत। आता काय करायचं, परत या मिश्रणाकडे यायचं। यामध्ये आता लाल तिखट घालायचं चवीनुसार, 1 चमचाभर धने पावडर घालायची, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची, याने खूप छान चव येते कटलेटला। चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची जेणेकरून याला कलर छान येईल आणि मस्त हाताच्या साहाय्याने याला पूर्ण मॅश करून घ्यायचे। याच्यातले जे बटाटे आहेत ते पूर्ण बारीक झाले पाहिजे, एकदम मॅश झाले पाहिजे। तर याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। अचानक जर एखाद्या दिवशी पाहुणे आले घरी आणि काय नाश्त्याला बनवायचं आहे, आता पोहे आणि उपमा हे तर खूप जुनं झालं किंवा आपण कायम तेच नाही बनवू शकत, तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता। एकदम कमी साहित्यात आणि घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात बनतो हा पदार्थ। त्यामध्ये 2 चमचे ब्रेड क्रम्स घालायचे, जेणेकरून काय होतं, मधलं जे सारण आहे किंवा हे जे सारण आहे ते गिळगिळ होत नाही किंवा असं पाणी सुटत नाही, त्याला अगदी कच्चं लागत नाही, ते आतूनही त्याला कुरकुरीतपणा येतो। आणि मस्त असा डो तयार करून घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे। अशा पद्धतीने रोल करू शकता किंवा तुम्ही जे कटलेट असतात त्या पद्धतीने बनवले तरी चालेल। तर अशा पद्धतीने सगळे कटलेट आपण तयार करून घेऊयात। तुम्हाला जो आकार आवडतो तो आकार तुम्ही याला देऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले व्हेज कटलेट आपण सगळे तयार करून घेतलेले आहेत। पाहू शकता एवढ्याशा मिश्रणामध्ये किती सारे कटलेट तयार झाले। त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे 1 वाटी घ्यायची, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि याची छान अशी क्युरी तयार करून घ्यायची। पाणी टाकून अगदी पेस्ट, एकदम घट्ट पेस्ट तयार करायची नाही आहे किंवा एकदम पातळ पाणी असं तयार करायचं नाही आहे। मीडियम प्रमाणात आपले कटलेटला ते कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे, अशा पद्धतीने क्युरी तयार करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। आता एक कटलेट यामध्ये घालायचा, त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये तो घालायचा। आपण याला डबल कोटिंग करणार आहोत, जेणेकरून खूप जास्त क्रिस्पी होतात हे। एकदा अशी स्टेप केली की त्याला थोडंसं हाताने एकदम हळूवारपणे दाबायचं आणि पुन्हा कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये त्याला कोट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सगळे ब्रेड रोल्स आपण तयार करून घेऊयात। आता हे पाहू शकता तुम्ही, इथे तयार होत आलेलं आहे। अशा पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे। खूप टेस्टी लागतो हा पदार्थ। जर तुमच्याकडे किटी पार्टी वगैरे असेल किंवा कोणतेही फंक्शन असेल आणि तुम्हाला काय बनवावं कळत नाही आहे, तर तुम्ही हे रोल्स नक्की एकदा ट्राय करा। हे कटलेट खूप साधे, सोपे आणि पटकन बनणारे, अगदी घरच्या साहित्यात हे बनवून तयार होतात। मी आधी असे एकदा बनवलेले आहे, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे ते।
तर अशा पद्धतीने आपण सगळे रोल जे आहे ते तयार करून घेतलेले आहे. तेल तापत ठेवायचं, थोडंसं ब्रेडचा वगैरे तुकडा टाकून पाहायचा. तेल अगदी छान तापलं पाहिजे, म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत नाही. काय जास्त तापलं तर वरचं कवर लाल होईल आणि आतमध्ये तसंच कच्चं राहील. आणि कमी तापलं तर जे ब्रेड क्रम्स आहे ते तेल ओढून घेतील. त्यामुळे तेल व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा. जेव्हा त्याला थोडंसं लाल कोटिंग येईल या स्टेजला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे, म्हणजे ते जळणार नाही आणि सगळीकडून सारखे तळले जातील. तर अशा पद्धतीने आपले ब्रेड कटलेट जे आहेत किंवा व्हेज कटलेट जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत. काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने बाकीचे कटलेट पण तयार करून घ्यायचे आणि मस्तपैकी सॉससोबत किंवा कशासोबतही तुम्ही चटणी जर बनवली असेल तरी यासोबत तुम्ही दह्याची चटणी पण बनवू शकता, अतिउत्तम लागते. आणि हे पण आपले बाकी दुसरे पण कटलेट इथे तयार झालेले आहे. एवढे क्रिस्पी झाले होते, तुम्हाला मी स्टार्टिंगला त्याचा आवाज पण ऐकवला. एकदम छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि केली की मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ती कशी बनली आहे. आणि प्लीज तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे पाहू शकता आतून पण किती छान आहे कोटिंग, बाहेरून कोटिंग खूप छान झालं आहे. आतलं मिश्रण तर एकदम टेस्टी झालेलं होतं. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. कटलेट जे आहे ते एकदम रेडी झालेले आहेत. चला तर मग खा, बनवा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट